नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत मस्त चमचमीत अशी फणसाची भाजी. तर फणस आम्ही बाजारातून आणलेला आहे. तर बघू शकता मी 1 पाव फणस बाजारातून आणलेला आहे. तो कापला तेव्हा छान कोवडा कोवडा होता, पण घरी आणल्यानंतर 10 मिनटात असा काळपाट पडला. काय कारण आहे ते काही मला समजलं नाही, पण मी घरी आणल्यानंतर छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. आणि आता हा धुवून घेतलेला फणस मी एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे. आणि आता आपल्याला त्याची छान भाजी बनवायची आहे. बघू शकता धुवून घेतल्यानंतर असं फणसमधून पांढरं पांढरं पाणी निघत आहे. तर बघू शकता आपलं फणस छान धुवून झालेलं आहे. आता आपल्याला भाजी करून घ्यायची आहे. त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे. हिंग छान तडतडलं की त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं घालणार आहे, मोहरी घालणार आहे आणि त्यानंतर तेजपानचे पत्ते घालणार आहे. आणि हे घालून झालं की मी 3-4 मोठे आकाराचे कांदे घेतलेले होते. ते चांगले बारीक बारीक चिरून कापून टाकून घ्यायचे याच्यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचा. हा कांदा चांगला तांबूस होईपर्यंत. तर बघू शकता गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे. तेल जास्त गरम होऊ देऊ नका, नाहीतर कांदा हा करपून जाऊ शकतो. तर कांदा हा छान आपल्याला तांबूस रंगाचा होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जो आपला फणस आहे धुवून घेतलेला तो टाकून घ्यायचा आहे. तो पण फणस चांगला तेलामध्येच आपल्याला होऊ द्यायचा आहे. तेलामध्ये फणस आपण चांगलं होऊ दिलं की तो पटकन शिजून जात असतो आणि भाजी पण एक नंबर अशी लागत असते. तर म्हणूनच तुम्ही थोडीशी म्हणजे तेलामध्ये चांगलं फणस होऊ द्या कांद्यासोबत, म्हणजे जेणेकरून कांदा पण करपणार नाही आणि फणस पण छान शिजून जाईल. तर 5 ते 10 मिनिटांनी बघू शकता आपला फणस आणि कांदा पण छान परतून झालेला आहे आणि आपला फणस हा 50% चांगला शिजलेला आहे. तर आता बघू शकता चांगला झालेला आहे आपला फणस आणि कांदा पण. आता याला अजून 5 मिनटं छान वाफ काढू द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी ॲड करून घ्यायची आहे. कस्तुरी मेथीने छान म्हणजे सुगंधही येतोच, त्यानंतर चवीला पण छान लागतो. त्याच्यानंतर मी अंदाजे 2 चम्मच पोहे खायच्या चम्मचनी 2 चम्मच अद्रक लसूणचं पेस्ट टाकलेलं आहे. अद्रक लसूणचं पेस्ट तर म्हणजे टाकणं जरुरीच आहे, कारण की याच्याशिवाय भाजी चव लागणारच नाही, मसाल्याची भाजी आहे. तर आता मी हे अद्रक लसूणचं पेस्ट पण छान होऊ देणार आहे. अंदाजे 5 मिनटं छान शिजू द्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये तेलामध्ये, आणि फणसामध्ये पण ते छान मिक्स झालेलं पाहिजे. तर आता हे छान झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये सगळे मसाले घालून घ्यायचे आहे. तर सगळ्यात पहिले मी लाल तिखट घालणार आहे 1 ते 1.5 चम्मच, कारण की आपल्याला ही रश्श्याची भाजी करायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ. मी 1 ते 1.25 चम्मच मीठ घातलेलं आहे. मीठ थोडंसं तुम्ही कमी प्रमाणात घाला, वरून घालता येते. त्याच्यानंतर घातलं आहे अर्धा चम्मच हळद पावडर आणि त्यानंतर घातलं आहे धनिया पावडर अर्धा चम्मच आणि थोडंसं किंचितसं जिरा पावडर. जिरा पावडर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नाहीतर तुम्ही त्याला कट करू शकता. त्यानंतर आता याच्यामध्ये मी थोडासा मसाला टाकलेला आहे, जास्त नाही टाकलेला आहे, किंचितसा थोडासाच टाकलेला आहे. तर बघू शकता मी थोडासा मसाला टाकलेला आहे आणि याच्यानंतर आता आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे मसाले आणि फणस. आणि हे चांगलं एकजीव करून झालं की चांगलं याला 5 मिनटं थोडंसं म्हणजे तिखटामध्ये थोडंसं फणस शिजला पाहिजे, याच्यासाठी 5 मिनटं आपल्याला कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे. आणि वरून थोडासा सांबार घालून घ्यायचा आहे आपल्याला चवीपुरतं. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला वाटत असेल की तुम्हाला जर पाणी कमी वाटत असेल किंवा म्हणजे खाली जर भाजी करपत असेल तर थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्या, म्हणजे खाली करपणार नाही भाजी आणि चांगली शिजून पण जाईल. तर याच्यानंतर आता आपल्याला चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अंदाजे 5 ते 10 मिनटासाठी चांगलं एक वाफ काढून घ्यायची आहे. तर आता मी एक वाफ काढून घेणार आहे. यालाच छान एका ताटीने झाकून ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आपल्याला अंदाजे 5 ते 10 मिनटासाठी. तर 10 मिनटानंतर आपण बघू शकतो आता आपला फणस पण छान शिजलेला आहे आणि छान ऑइल पण सुटलेलं आहे भाजीला आणि एकदम रसरशीत आणि झणझणीत भाजी तयार आहे आपली. तर काही ठिकाणी म्हणजे अशी सुकी भाजी पण खातात, म्हणून माझ्या घरी अशी सुकी भाजी चालत नाही,
आम्हाला हवा असतो चांगला रस्सा, तर त्यासाठी मी अजून पाणी ॲड केलेलं आहे. भाजी तर आपली शिजलेलीच आहे, पण थोडंसं ग्रेव्ही पाहिजे याच्यासाठी मी अजून पाणी ॲड केलं आणि याला अंदाजे 5-1 मिनटं अजून छान होऊ द्यायचं मोठ्या गॅसवर. म्हणजे रस्सा हा छान आटून जाईल पाणी आणि आपली ग्रेव्ही छान आपल्याला भेटून जाईल. तर 5-1 मिनटं छान मोठ्या गॅसवर शिजू द्यायचं आहे. तर बघू शकता आपलं पाणी आटलेलं आहे आणि आपली ग्रेव्ही पण छान घट्ट झालेली आहे, पोळीसोबत योग्य. तर आता आपली भाजी एक नंबर अशी तयार आहे. आता वरून थोडंसं सांबार भरभरून घ्या आणि पोळी किंवा भाकरीसोबत तुम्ही मस्त फणसाच्या भाजीचा आस्वाद घ्या. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला फणसाची भाजी आवडली काय आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपली फणसाची एक नंबर अशी झणझणीत भाजी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. तर चला मग आता आपण भाजी सर्व करूया. तर बघू शकता आपली एक नंबर अशी फणसाची भाजी मस्त तयार आहे. तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव. चला मग, बाय बाय.